तर मंडळी आम्ही गेला होता गणपती दर्शन करू, मुंबईतले गणपती बघू. तर मग आता हैसून आम्ही क्रॉस करतो आणि पुढे जातो. समोर गेट बघा, हे असं गणेश गल्लीचं गेट. ह्या गेटमधून आम्ही जातो आतमध्ये क्रॉस करून. पोरं असतात आमच्यासोबत, त्याच्यामुळे जरा गाडये बिडये बघून हळूहळू जातं. त्याच्यानंतर मग तुम्ही ही दुकानं बघू शकतास. गणेश उत्सव निमित्त जी लावलेली ही दुकानं असतात आजूबाजू, तर ती बघू शकतास. वेगवेगळी हे दुकानं लावलेली असतात, कपड्यांची, चपलांची, ह्यांची वेगवेगळ्या लोणच्यांची. त्याच्यानंतर मग सगळे हे खाद्यपदार्थ सगळे होते हे लावलेले. तर हेच बघत बघत अशीच आम्ही पुढे गेला. आणि त्याच्यानंतर मग एकदाची पोचलो गणपती मंडपात. इथे बघा, या पहिलाच गणपतीचं दर्शन घेतलं गणेशगल्लीतलं. आणि इतरही गणपती बघितला, पण गर्दी असल्यामुळे तिकडचे जे लोक होते ते अलाउड करत नव्हते फोटो काढू किंवा व्हिडिओ काढू. कारण इतर जी लोकं होती त्यांना पण प्रॉब्लेम होत होतो दर्शन घेऊसाठी. त्याच्यामुळे त्यांच्यानी अलाउड नाही म्हणून सांगितलं नाही आतमध्ये मोबाईल. त्यांचा पण बरोबरच आहे एका अर्थानं, कारण लोक सगळी लांब लांबसून येतात, त्याच्यात लहान पोरं असतात सोबत. त्यात आपण तिकडे शूट करत बसणार, बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम होणार. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो. मी वाटला मी फोटो काढते, म्हणता पोज देऊन उभ्या होता. त्याच्यानंतर मग थैसून आम्ही गेलो बाहेर. हे असा माझं पोरग स्पर्श, मी त्याचं बापूस फोनवर बोलतो. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो पुढे. इकडे बघा, ही लाईटिंग किती सुंदर पद्धतीने केलेली असा. गणेश उत्सव निमित्त त्या लोकांनी ह्या डेकोरेशन केलेलं, खूप सुंदर असा डेकोरेशन असा. त्याच्यानंतर मग बाजूकच होता ज्योतिर्लिंग म्हणजे शंकराचा मंदिर. तर आम्ही नंतर मग थै मंदिरात गेलो. तिकडे पण सुपर्ब असा डेकोरेशन त्या लोकांनी केलेलं होतं. खूप असा सुंदर असा बघण्यासारखा होतो देखावा. तर आम्ही नंतर मग अशीच इकडे तिकडे बघत होतो. नंतर मग इकडे देखावा असा तिचा म्हटलं जरा शूट घेऊया. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असा सुंदर असा त्या लोकांनी डेकोरेशन केलेलं असं. त्याच्यानंतर मग मी तिकडचे शूटिंग घेतलं आहे व्हायस. आणि नंतर मग आतमध्ये देवळात गेले. त्याच्यानंतर मग पुढे आम्ही देवळात गेलो. बाकीची लोक पण अशीच आपली इकडे तिकडे डेकोरेशन बघतात. त्याच्यानंतर मग मी गेले आतमध्ये, पण आतमध्ये पण खूप गर्दी होती. व्यवस्थित शूट करूक भेटत नव्हता. आणि जमला तसाच माका शूट केले. तर ह्या त्रिशूळ असा तिकडे असा म्हणजे सजून वगैरे ठेवलेला होता. त्याच्यानंतर मग पुढे हे बघा, थोडासा शूट करून भेटलं. शंकराचा देऊळ, हे ज्योतिर्लिंगाचं जो मुखवटं होतं तो. त्याच्यानंतर मग आम्ही उसाचा रस घेतला. मस्त अशी टेस्ट होती, कारण गावचं होतं हे. त्याच्यानंतर मग स्पर्शला फुगे फोडूचे होते, मग त्यांनी फुगे फोडला. मग मी म्हणता माका पण फोडूचे. मग त्याचा झाला तसा मग अस्मीकडे दिला बंदूक. त्यांनी पण 3-4 फोडलं. बापसाने शिकवलं त्या का कसे फोडूचे ते. ह्यांचा झाला तसा मग आम्ही गेलो पुढे. ही बघायला एक लहान मुलगी होती. थंय स्पर्शला त्या बटाट्याचं असतं ना, काय त्या का म्हणतात, हे का नाव माका माहीत नाही. थंय मग एक लहान अशी क्यूटशी मुलगी इलेली, त्याका देत होतं, त्याने घेतलं. आणि त्याच्यानंतर मग ही आमची बायकांची ही कॉस्मेटिकची दुकानं. असला काय दिसला की आमचे पाय पुढे जाणत नाही, काहीतरी एकतरी वस्तू घेऊ हवी. आता असं मग अस्मिक मी ब्रेसलेट घेतले आणि ह्यो क्लिप घेतले त्याच्यातलं. त्याची पण सवय माझ्यासारखीच आहे. त्याका पण असा काय दिसला की मग त्याका घेऊचं लागतं. आणि ही असा माझ्या दिराची मुलगी, मोठ्या दिराची, तर झोपून उठलेली, त्यामुळे त्याचं मूड नव्हतं. त्याच्यानंतर मग ही पोरा गेली. थंय जत्रा भरलेली होती. थंय असं काय नाही काय पोरांचा ह्या वेगवेगळा होता. आकाश पाण्यात बसली नाही तर ह्या पेऊचा असा लहान पोरांचा त्याच्यात ती
ड्रायव्हिंग करूचा असा थंय त्याच्यात बसली. त्याच्यानंतर मग थंय काय खाल्ल्याने पिल्याने ह्याच्यामध्ये बसली, ह्या पाण्यात गोल गोल फिरूच्या गाडीत. नंतर मग ह्यांचा सगळा झाला. नंतर मग आम्ही हैसून घराची वाट धरलो. तर माझं ह्यो तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.